कोपरगाव नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी विजयी झालेले पराग संधान तसेच नगरसेवकपदी निवडून आलेल्या सर्व बांधव व भगिनींचा सत्कार सोहळा आज सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला। हा सत्कार कार्यक्रम सकल मराठा समाज कोपरगाव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सायंकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आला होता। नगरपालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सकल मराठा समाजातील नागरिक बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। पालिका कोपरगाव निवडणूक पार पडली त्यामध्ये सर्व आमचे बांधव नगरसेवक त्याचप्रमाणे आमच्या भगिनी नगरसेविका आणि अध्यक्ष या ठिकाणी निवडून आले। त्यामुळे समाजाच्या वतीने फटाखानी सत्कार आपण समाजाच्या वतीने ठेवला पाहिजे। खरं तर सांगायचं तर आज आपण महाराजांच्या समोर बसलेलो आहोत। आम्ही तिथं खुर्च्या पण ठेवल्या असत्या, परंतु त्या ठिकाणी महाराजांच्या समोर खुर्च्या ठेवणं हे खरं वास्तविक पाहता गेलं तर तुम्हाला आता खुर्च्यांवरच बसायचं आहे। खरं मुली बाजू ज्या आहेत तर इथून उठून त्या ठिकाणी खुर्च्यांवरच बसायचं आहे। आमचा हा समाजाचा कार्यक्रम तरी निदान तुमच्या आयुष्यामध्ये कायम राहील त्या ठिकाणी तुम्हाला सांगते। त्या ठिकाणी जर सांगायला गेलं तर शिवरायांची शिकवण आहे त्या पद्धतीने निश्चित आपल्याला तुम्ही निवडून येत असताना लोकशाही मार्फतच त्या ठिकाणी निवडून आलेले आहात। तुम्ही त्या विचाराने 100% सर्व नगरसेवक नगरसेविका अध्यक्ष त्या ठिकाणी निश्चित काम करतील। तळागाळामध्ये त्या ठिकाणी कामं होणं फार गरजेचं आहे। ते सर्वांनाच आपल्याला त्या ठिकाणी नियत आहे। होत असताना जर बघायला गेलं तर आम्ही समाज बांधव असल्यामुळं फक्त समाजाचं न ठेवता आपण सर्व जाती भेद विसरून आपण सर्व एकत्रच आहोत। शेवटी मी म्हणत असतो का क्रांतीवीर पिक्चर मधले का शेवटी रक्त सगळ्यांचं लाल आहे। त्याच्यामुळं मतभेद समाजाचे कुठेही नाही। विविध आंदोलन चळवळी समाजाच्या चालू असतात, त्याच्यात समाजाची चळवळ चालू असते, परंतु मराठा समाजाचं जर सांगायचं तरी एकोप्याने आहे। सर्वांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन चालणारा समाज म्हणजे मराठा समाज आहे। निश्चित पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही काम कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आमचा जो काही छोटाखानी सत्कार होता तो आपण मोठ्या दिलाने आणि मोठ्या मनाने इथे येऊन स्वीकारला, त्याबद्दल मी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि माझं प्रास्ताविक त्या ठिकाणी संपवतो आणि सत्काराला आपण लगेच त्या ठिकाणी चालू करू। उशीर झालेला आहे। आता या सर्व कोपरगाव नगर परिषदेचा कार्यभार उत्तम रीतीने बघण्यास एक लोकमत ज्यांना जनतेने दिलेला आहे ते देत असताना आज या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने दोन्ही पार्टीचे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका या ठिकाणी आज त्यांचा सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे। आजचा हा समारंभ या विचारांवर आहे जे महाराष्ट्र संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जी शिकवण आहे त्यांनी जे काम केलेलं आहे ही समाजामध्ये कार्य करत असताना 18 पगड जातीला घेऊन जात भेद प्रांत नातं गोतं हे सगळं बाजूला ठेवत सर्व स्तरातील नागरिकांना सन्मान देऊन सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची जी शिकवण आहे तीच शिकवण आज मराठा समाजातील जे छोटं मोठं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला सुद्धा तीच शिकवण आहे। तीच शिकवण आपल्या नगराध्यक्ष साहेबांना देखील आहे आणि तीच शिकवण आमच्या सकल मराठा समाजातले जे आमचे इथले बंधू आहेत, मग आमचे खासदार साहेब असतील, आडाभाऊ असतील, आमचे साळुंके भाऊ असतील, डांगे भाऊ असतील, मोरे असतील, अशा आमचे अनेक भाऊ आहेत। नाव उल्लेख शक्य नाही
महाराजांची भावना आहे, या भावनेत प्रेम आहे आणि महाराजांची शिकवण आहे, तर तुम्ही आमचा हा छोटाखानी सत्कार, तो छोटा यासाठी की आम्ही व्यवस्था करू शकलो नाही, परंतु महाराजांचा काहीतरी घडतोय, महाराजांच्या दरबारात घडतोय, हा सत्कार खूप मोठा आहे, तो तुम्ही सर्व बांधव आणि भगिनी गोड मानून घ्याल अशी मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती करते. आणि आमच्या सर्व सकल मराठा समाजांच्या या भावना आहेत, या आपण आता झाल्या, निवडणुका झाल्या, राजकारण संपलं, आता सगळेच जे निवडून दिले ते सर्वांचं काम होतं, समाजामध्ये त्यांचं कुठलं नेतृत्व होतं, त्याचप्रमाणे समाजाची बांधिलकी होती आणि सगळ्यात महत्त्वाचा राजयोग हा सुद्धा भाग असतो. निवडणुकांमध्ये सर्वच गोष्टी चालत असतात, त्या सर्वातून पार पाडून जसं चाळणीमध्ये आपण धान्य गाळतो त्यावेळेस सगळं खाली जातं आणि वरवर येतं, तसंच निवडणुकीचं असतं. सगळ्यात प्रत्येक उमेदवार हा निवडणूक जिंकण्यासाठीच उभा असतो, कुणीच हारण्यासाठी नसतो. पण एक मात्र नक्की असतं तर निवडून एकच येणारा असतो. म्हणून सगळ्यांनी आता आपण सगळे पक्ष पार्ट्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कोकणचा विकास करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊ. आमच्या समाजाकडून सुद्धा त्यावेळेस आमच्या समाजाचं काम असेल किंवा सगळ्या रकम जातीचं काही काम असेल त्यावेळेस आमचे बांधव जे सांगतील त्या कामाला आपण सर्व मिळून त्यांना पाठिंबा देऊ. तसे सगळे करणारच आहेत, सगळ्यांकडे चांगलं दाखवू आहे, नेतृत्व आहे एवढी मी विनंती करते. आणि आज आमच्या सकल मराठा समाजाच्या बांधवांनी मला भगिनी असून या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मी आमच्या पण बांधवांचे आभार मानते. आणि आमचा हा छोटेखानी सत्कार तुम्ही सर्वांनी गोड मानून घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आमच्या सर्व 30 उमेदवारांचा माझा जो सत्कार ठेवला त्याबद्दल मी त्यांचे शतशः ऋणी आहे आणि आभार मानतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार आपल्याला सगळ्यांना सगळ्या समाजाला बरोबर घेऊन शहराचा विकास करायचा आहे. तर नुसत्या समाजालाच नाही तर सगळ्या पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन विकास करायचा. कारण विकास करत असताना राजकीय जोडे बाहेर ठेवून आपल्याला तो विकास करावा लागणार आहे. कारण 9-10 वर्षानंतर आपल्याकडून जनतेच्या फार अपेक्षा आहे आणि त्या पूर्ण करण्याकरता आपल्याला सगळ्यांचंच एकमेकाला सहकार्य लागणार आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की या विकास कामामध्ये कोणते मतभेद कोणते राजकीय द्वेष न ठेवता सगळ्यांनी आपल्या शहराच्या विकासासाठी योगदान देण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि आमच्याकडून सुद्धा कोणत्याही प्रकारे भेदभाव होणार नाही याची मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि फक्त मराठाच नाही तर सगळ्याच समाजांसाठी आपल्याला काम करायचं आहे. इथून पुढं कोणत्याही समाजाचं किंवा कोणाचं जरी काम असेल तर कोणताही समाज बांधव घेऊन आला तर त्याच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या पहिल्यांदा सोडवल्या जातील. आणि आजच इथं मी डिक्लेअर करतो का की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील जे हॅलोजन नगरपालिकेने काढले ते 2 दिवसात बसून दिले जातील. इथून पुढे सगळ्या थोर महापुरुषांचे जे स्मारक पुतळे जे असतील त्यांची पण देखभाल दुरुस्ती नगरपालिकेमार्फत आणि योग्य तो मान सन्मान ठेवून केली जाईल अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. आणि आमचा जो मान सन्मान ठेवला त्याबद्दल परत सगळ्यात 30 उमेदवार व माझ्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.